यांचा आवाज आपण ऐकतोय. थँक्यू सो मच. मात्र सुरुवात पहिला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि लाईन खराब. अंपायर सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. ऑनसाइड ड्राईव्ह केलाय. डीप मधून खेळाडू पोहोचतोय. सुमित आहे डीप मध्ये. बॉलला उचलण्यामध्ये थोडस वेळ घेतला. एक सिंगल एकपटी जाईल आणि धावफलक पुढे सरकत असताना 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरची देखील मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय सुरुवात झाली आहे धावफलकाला. पुढचा बॉल रिव्हर्स सेटिंग करायचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुदर्शन जाधव ला तुम्ही पाहताय 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत. यावेळेला देखील पुन्हा एकदा लाईन खराब. यावेळेस देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर आहे. त्यासोबत स्विंग देखील होतोय परंतु बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ते बहाल केली. सचिनजी दलाल साहेब याचा संघ मैदानावरती खेळतोय. राजक्रीडा मंडळीला कुळगाव. अपील स्ट्रॉंग होती आणि इथे पंचांकडे न पाहता निघाला इरफान. त्यामुळे धक्का लागतोय पहिला टीम जामता राजा बदलापूर या संघाला. 50 बाद. जामता राजा क्रिकेट संघ बदलापूर हा संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर घरच्या मैदानावरती आणि घरच्या स्पर्धेमध्ये पहिला सामना त्याने जिंकलाय. एक मोठ्या संघाला परास्त करत असताना फुलटॉस बॉल. फटका चांगलाय. धावा चांगल्या बिनतील का. क्षेत्ररक्षक 2-2 पाठमोरे नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरकार सुसाट निघालेत परंतु बॉल नाही थांबणार. बॉल सीमा पार. 4. मयूर नाईक यांचा संगीत आपण ऐकतो डीजे गणेशच्या माध्यमातून. विवेकजी चोनकर यांचंही आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं जामता क्रिकेट संघ बदलापूर घरच्या मैदानावरती खेळतोय. इथे दुविधा मनस्थितीमध्ये होते. नक्की घडले काय पाहावं लागेल. प्रचंड वेगानं धावत परत पोहोचले त्यांनी. अखेर बाल बचावले गेले. तसंच बघावं लागेल या मॅचमध्ये
जिहादला तुम्ही पाहताय प्रचंड वेगाने तो धावलाय आणि अखेर एक सिंगल एक बळी जातीय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेत होता, त्यामुळे आपण पाहिलं सागर थोडेसे थांबले आणि जसा बॉल अंगावरती आला ना बॅटने त्याने स्पर्श केला आणि इथून एक सिंगल भीतीय. त्यामुळे सिंगलच्या साथीनं टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना प्राय होतीये. धावफलक तुम्ही पाहताय पहिला ओव्हरचा खेळ इथे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 9 धावा धावफलकावरती पार भेटतील. आणि सिंगलच्या साथीनं आता धाव फलक पुढे सरकतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय, त्यामुळे टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय गोलंदाज सिद्धार्थ. सिद्धार्थ हा खेळाडू तुम्हाला बदलवरती पार मिळेल. ओव्हर नंबर 2 ओव्हर नंबर 2 सिद्धार्थ. बरोबर यार. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट. पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला डीप मधून खेळाडू पोहोचतोय. दोन क्षेत्ररक्षक सुदर्शन जाधव पोहोचलेत. एकच धाव इथे मिळेल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल 10 याकड्यावरती प्लाय होत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ खेळतोय आणि नेहमीच त्या संघाला ज्यांनी लीड केलं कित्येक वर्ष चांगला क्रिकेट आणि फिरकीच्या तालावरती मोठमोठ्या फलंदाजाला नाचवलं असे आमचे कुळगावचे कुशाल भोईर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी. कुशालजी भोईर तुमचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ऑनलाईन या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. इनफिल्डच्या वरनं घेतलाय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सरकार पोहोचले, त्यांनी अखेर बॉलला स्टॉप केले, त्यामुळे 2 धाबा इथे देखील भेटतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 12 धाबा धावफलकावरती पार भेटतील. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून चांगला क्रिकेट आता दाखवावं लागेल दोन्ही टीमला. या मॅच मध्ये आपण पाहतो एका बाजूला जांतराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव, तो दुसऱ्या बाजूला राज क्रीडा मंडळ बदलापूर कुळगाव. बिग हिट ऑन साइडला खेळलाय जिहाद च्या बॅट मधून बॉल जाईल सी बार रेषा पार. संघर्षाचा शंखनाद सन्मान बदलापूरचा विराट कोहली अविनाश जाधव याच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत आणि अभिषेक आपले मनपूर्वक स्वागत. सध्या कुळगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु मैदानाच्या मध्ये जियाद ची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलाय. बॅटची आतली कडा लागली आहे. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळते आणि एका धाब्याने स्कोर कार्ड पुढे जाईल जांतराच्या बदलापूर संघाचं. नाव बॅक टू क्रिकेट or to come box. आणि एक सिंगल धाव इथे ऍड होती, त्यामुळे धाव फलक आता सिंगलच्या साथीने पुन्हा एकदा फ्लाय होईल. आमचे साथी स्कोरर रोहित पिसेकर अप्रतिम स्कोरिंग त्याची तुम्हाला पार मिळेल. जवळजवळ 6 पेऱ्यानं ते स्कोरिंग करतात. हे स्कोरबोर्ड सजवलं जातं, त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायला हवं. 19 धावा धाव फलकावरती जोडले जातील. बरोबर तयार सिद्धार्थ राऊंड द विकेट. यावेळेला देखील अंगावरती बॉल आल्यानंतर आपण पाहतोय बचाव पवित्रा घेतला आणि हलक्या हातानं बॉलला ढकलला ऑन साइडला. दरम्यान डीपमधून खेळाडू वेगाने पोहोचले सुमित. सिंगल मिळते. सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि आता सिंगलच्या साथीनं 20 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. एक वेगळ्या स्ट्रॅटर्जीने संघ मात्रावरती खेळतोय. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात घरच्या मंदिरावरती बदलापूर गाव संघ आतापर्यंत खेळत असताना अप्रतिम खेळ दोन्ही संघात आपल्याला पाहायला मिळेल.
मोठा फटका खेचलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका म्हटलं जातं. डीपमध्ये खेळाडू प्रचंड वेगाने पोहोचलेत. सुमितनं हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून झटका लागतोय. दुसरा टीम जांतराजा क्रिकेट संघ बदलापूर. थँक्यू सो मच. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय जरूर. आणि आता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पाल मिळेल. धाव प्लग जाऊन पोहोचलाय 10.00 च्या गतीनं. धाव प्लग 20 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. आणि आता नवीन बॅटर बॅटरवरती नुरा कोहारी ला तुम्ही पाहता या मॅच मध्ये दाखल झालाय. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट जो खेळत आलाय, शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून नुराची ओळख आहे. आणि या मॅच मध्ये आता तुम्ही पाहताय तो इनिंग नंबर 5 वरती दाखल होतो. या मॅच मध्ये इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. इनिंग नंबर 4 नुरा. चला तेजस, लवकरात लवकर बातला सुरुवात करायचं. वेळ आपल्याकडे कमी आहे. सराव बंद करा, लगेच बातला सुरुवात करायची आहे. बरोबर तयार तेजस मेहर. पहिला बॉल पुन्हा टर्न केला ऑन साइडला. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतील वेगानं. एक सिंगल तिथे मिळेल. आणि आता सिंगलच्या साथीला टीमची टोटल 21 धावा धाव फलकावरती जोडले जातील. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी 40 ते 45 बनल्या तर चांगली फाईट पत्रावरती पार मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय आजवर इतिहास जेव्हा जेव्हा बदलापूर विरोधात कुळगाव असा सामना रंगलाय, त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगतात हे चित्र आपण नेहमीच पाहिले पडतो. आजच्या या रात्रीमध्ये खरं तर रात्र बैराची असं म्हटलं जातं, परंतु या बैराच्या रात्रीमध्ये विजय कुणाचा हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. 2 सामने जिंकत असताना संघ एरंजाड पुढे सरकलाय. आज खरं तर गुरुनाथ स्मृती 11 या नावाने संघ खेळतोय. निखिलजी सुभाष मेहर जे उद्योगपती आहेत एरंजाडचे, यांच्या माध्यमातून तो संघ बांधण्यात आलाय. त्यांचंही कौतुक व्हायला बा. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय गुरुदास तेजस मेहरला या मॅच मध्ये लेफ्ट आर्म सीमर राऊंड द विकेट. या वेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. फिरकीच आक्रमण तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होती. पहिला बॉल एक सिंगल आल्यानंतर जशी स्ट्राईक रोटेट झाली नुराकडे. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय नुरावरती आता जास्तीत जास्त विश्वास दाखवला जात आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सरळ हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. त्यामुळे आपण पाहतोय अजून एक झटका टीम बॅटिंग करत असताना बदलापूर गाव संघाला. परंतु बाद आणि राजू या पण नवीन बॅटर बदलावरती सेफ. बरोबर यार, खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला ऑन साइडला बिडॉनला, खेळाडू उपस्थित आणि एक सिंगल इथे ऍड होती. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण तुम्हाला आता या मॅच मध्ये बाल मिळेल. आणि आता सिंगलच्या जोरावरती धाव फलक देखील पुढे सरकतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 22 4 बॉलचा खेळ संपला. अजूनही 8 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये किती धावा उभारल्या जातील हा प्रश्न आता तुम्हाला बाल मिळेल.
ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा बॉलर बॅटर करण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये खेळाडू पोहोचतात, एक सिंगल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा सहजरित्या इथे कंप्लीट होतील. आणि धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 24. बरोबर यार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि कदाचित आता तोच रुसलाय कारण कॅच ड्रॉप. आज खर तर पलक बाळूशेठ बोराडे याचा वाढदिवस आहे. पलक दिदीला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. आणि खर तर एबन जोडीवरती विशेष प्रेम राहिले बाळूशेठ बोराडे यांचं, त्यामुळे त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले एबन जोडीसाठी, त्यांचे आभार. फटका फसला आणि अखेर सागर देशमुख ला इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम बदलापूर गाव संघाला फलंदाज बाद. आता बदलापूरचा जॉन सीना म्हणून ज्याची ओळख आहे तोच खेळाडू बदलावरती आता दाखल होतो या मॅच मध्ये. तर सैफ शेख आणि त्याच्या साथीनं सैफ खान ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आल्या आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कित्येक वर्ष आपण पाहतोय खर तर सैफ खान यांना तोच फिटनेस, बॉल फार कमी पाहायला मिळतं. कारण जरी षटकाराला अमित डांगरे यांना आपण पाहिलं खरं तर एकत्रित क्रिकेट खेळत असताना कित्येक वर्ष सेफ सोबत त्यांनी देखील क्रिकेट खेळला, त्यामुळे षटकार आल्यानंतर जाऊन खरं तर इथे आत्मविश्वास वाढवलाय टाळी देत असताना. हे चित्र आपण नेहमीच पाहिले, कारण अमित डांगरे म्हटलं की फक्त खेळाडू नाही तर एक नामांकित पंच देखील आहेत, पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. एक षटकार आला, धावफलक आता प्लाय होतोय. टीमची टोटल 31, 31 धाबा धावफलकावरती जोडले जातील. अजून या मॅचमध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये जर धाबा इथून चांगल्या बनल्या तर नो डाऊट संघ कमबॅक करेल. जांतराचा बदलापूर यावेळेला देखील शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न घडलाय, काय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक चेके सिंगल, एक पडी जाते लेग बायस. लेग बायच्या माध्यमातून हे सिंगल दाबीत एक पडी जाईल आणि सिंगाच्या जोरावरती आता धाव फलक हळवारपणाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती फ्लाय होतीये, जाऊन पोहोचतीये 32, 32 धाबा
धावफलकावरती जोडले जातील. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 40 पर्यंत धावफलक जर सजलं तर फाईट चांगली रंगेल, कारण कुळगाव संघ देखील एक ताकदवर संघ आहे. या पंचक्रोशीमध्ये नेहमीच खेळत असताना अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिलाय. यावेळेला देखील पुन्हा एकदा पंचाकडे दाद मागितली जातीये आणि अखेर कदाचित बॉलर मध्ये आला हेच पंच सांगतात. त्यामुळे आपण पाहतोय इथून सिंगल मेल लेग बाय च्या माध्यमातून एक सिंगल एक पडी जातीये. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 चा खेळ गोलंदाज आकाश पाडाबे. बारक्याला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. नाव जरी बारके असलं तरी देखील मोठमोठे गार केले गंमत मध्ये हे चित्र आपण पाहिलंय. बरोबर तयार. राऊंड द विकेट बारक्या पाडाबे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बळवलाय. डिपदू खेळाडू वेगाने पोहोचतील. बॉलवरती तो फेक करते. 2 धाबा 1 पडायचा प्रयत्न होतोय. 2 धाबा 1 पडत असताना कदाचित इथे घडले काय पाहावं लागेल आणि पंचांनी आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. नक्की इथे घडले काय पाहावं लागेल. वेगानं 2 धाबा 1 पडायचा प्रयत्न जरूर झालाय. इथून 2 धाबा मिळतील की इथून परतावं लागेल. सैफ खानला माघारी हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे की नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. ओयुटी फरंदच बाद. आणि आता नवीन बॅटर बदलावरती एजाज. चला एजाज थोडस लवकर जा. तयार. पुढचा बॉल एजाज का मिजाज. पहिला बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती बॉल होता जरूर, परंतु इथून सिंगल भीती आहे आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक टीमची टोटल फ्राय होत असताना धावफलक जाऊन पोहोचला स्कोरबोर्ड वरती 35. पूर्वार्ध इथे संपलाय. पस्तीस धावा. राहुल सर. धन्यवाद हेमंतजी चतुर्वे साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपला मुलाचा वेळ आपण दिलात. आपला पुन्हा एकदा आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि त्यासोबत आमची खरवाईचे दोन्ही चांगले खेळाडू नितेश अमृत जमदने आणि त्यासोबत राजू दंद्रे आपण आलात या स्पर्धेमध्ये. हार्ड लक पडूयात, परंतु पुढील वाटचालीत भरपूर साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट प्रती भरपूर ओढ त्यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली.
टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 36 धावांचं. आणि आता सलामी जोडी दाखल होतीये राज क्रीडा मंडळ कुळगावची सिद्धेश राऊत च्या साथीने सुदर्शन जाधव. ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. चला अक्षय सराव बंद करा, लवकरात लवकर मात्र सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. पहिलाच बॉल हाताला ब्रश करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका. या फटक्याचा चटका टीम बदलापूर गाव संघाला. 4 रन. सलगचे 2 बॉल आणि दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार इथे वसूल करत असताना बरोबर तयार अक्षय. पुढचा बॉल आक्रमक पवित्रा बॉल जाईल बेड विकेटला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रयत्न करत होते, जेल स्वीकारायचा प्रयत्न कदाचित तिथे फसला. एजाज होते डीप मध्ये बेगाने पोहोचले. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर सिंगल एकपटी जातीय. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खर तर ज्या प्रकारे संगीतकाराला बातकाची साथ हवी असते ती साथ आता इथे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून हवी आहे, परंतु आतापर्यंत ती साथ लाभत नाहीये या मॅच मध्ये. सलग 2 चौकार आल्यानंतर आपण पाहतोय आता एक सिंगल आणि त्यामध्ये आता आपण पाहतोय पुन्हा एकदा अँगल चेंज केला. राऊंड द विकेट गोलंदाज अक्षय टर्न केला ऑन साईडला. डीपमधून खेळाडू पोहोचतोय. बेगाने बॉलवरती येतील. एक सिंगल एकपडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल आणि या 2 धाबा इथे बेगाने एकपट्या जातील. आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक 1/11. 36 धाबा इथून चेस करायचे त्या मॅच मध्ये आणि त्यात 36 धाबाच्या लक्षाचा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचला. टीमची टोटल 11 धाबा. मिड ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल मेल. हनुमंत दादा मेहर यांचं आगमन झालंय. त्यांचे बरोपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि धर्मांना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता आता टीमची टोटल स्कोर वरती जोडली जातीय 15 धाबा. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आम्ही देखील चेक करत होतो सरकार झोपलेत की काय, परंतु जागेत.
त्याच्यासाठी सरकार ओमकार जाधव यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज झाले या सॉन्ग साठी. अप्रतिम संगीत आपण ऐकलंय. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 जिहाद खान बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. समोर तुम्ही पाहता स्टॅकिंग एअर वरती सुदर्शन जाधव 6 बॉल 9 स्टॅकिंग एअर वरती तो थांबलाय. बऱ्याचशा घडामोडी त्याने पाहिल्यात आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धाबा 18 बॉल 20 धाबाची गरज. यार जिहाद राईट नंबर टू विकेट. पहिला बॉल फुल टॉस त्यावरती आक्रमण डीप मध्ये क्षेत्ररक्षण लाजबाब. ज्या एजाजनं खरं तर झेल सोडला होता तोच एजाज तुम्ही पाहता. एजाज का मिजाज तुम्हाला पाल बेल बॉलला त्याने आतमध्ये ढकलले त्यामुळे आपण पाहतोय चेक करावं लागेल. चला तिथे प्रेक्षक सांगतात की नाही परंतु आपण चेक करू कारण पब्लिक सब जानती है. सेफ खान सेफ है. इथे लाईन चेक करावी लागेल. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी घात पंजा के साथ. बॉल तयार. टर्न केलाय ऑन साइडला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये एजाज पोहोचतील वेगानं. उचलून फेक करतायत. एक सिंगल धाव इथून एकवटी जातीये आणि सिंगलच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता तुम्हाला पाल मेल फ्लाय होत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 24. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळले. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील वेगानं. एक सिंगल आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. त्यामुळे या 2 धाबा इथे एकवट जातील आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल 26. फटका फसलाय. झेल टिपला आणि अजून एक धक्का लागेल. फरंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती तेजस. एक सिंगल धाव इथून देखील लेग बायच्या माध्यमातून ऍड होती आणि आता सिंगलच्या साथीने धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचतीये 28-28. या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 8 धावाची गरज आहे कारण 36
धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये आणि त्यात 36 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 28. याकडेवरती तुम्हाला बाल मिळेल. आठ धावांची गरज. तेजस फुलटॉस होता यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थांबवला आणि आता 11 बॉल 7 धावांची गरज. मरू दे यार. खोदून काढण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील एक सिंगल धाव इथे एक पटी जाईल. सिंगलच्या साथीने धाव फलक आता टीमची टोटल पुढे सरकत असताना थेंबे थेंबे तळे साचे दोन्ही बॅटरला आता माहिती आहे सिंगल डबलने देखील आपण हा सामना जिंकू शकतो. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे पकड मजबूत करत असताना संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव. राऊंड द विकेट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि अखेर तेजस मेहरला देखील इथून मैदान सोडावं लागेल. अमित डांगरे यांनी जर षटकार मारत असताना हा सामना जर जिंकवला तर डीके यांच्याकडून 500 रुपयाचा काच प्राइज देण्यात येईल. सहा धाब्याची गरज या मॅच मध्ये. रिवर्स षटकार मारला तर 1000 रुपये. क्या बात है. राईट मोडतो विकेट. इनफिल्डच्या वरने घेतलाय, फटका चांगला आहे. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न करतील या शंका नाहीये आणि या 2 धाबा इथे वेगाने एक पड्यात जातील. त्यामुळे 2 धाबाच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फ्लाय होत असताना 32 धाबा 32. सर टीम जय हनुमान क्रिकेट संघ एरंदाड वेदांत पटोले कॅप्टन आपण येऊन थांबा.
आपण टॉस करू. बागफोडला गेले, पंच करायचा प्रयत्न, गॅप मधून बॉल जाईल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतात, एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होते, थांबवला, सिंगल मिळेल. आणि सिंगलच्या साथीने आता धावपलक टीमची टोटल हळवारपणाने पुढे फ्राय होतीये. 33 3 धाबाची अजूनही गरज या मॅच मध्ये. तीन धाबाची गरज. बिग हिट बिरकावून दिलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. MSD स्टाईल ना सामना सिद्धेश राऊत इथे मात्र फिनिश केलाय. सामना जिंकला टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ, अभिनंदन. तर हार्डलक टीम जांतराचा क्रीडा मंडळ बदलापूर गाव. तेवीस धाबांची नाबाद इनिंग साकारणारा सिद्धेश राऊत मॅन ऑफ द मॅच. आणि